6 धाव मिळतात. जॉली बॉईज जुचंद्र विरुद्ध बॅच तुम्ही बघताय दुसऱ्या फेरीतील जय हनुमान स्पोर्ट्स टिव्ही असं आपण जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलेलं बघतायत. डाव्या बाजूला आदरणीय सन्मान्य कन्हैया बेटा भोईर जे प्रभागजीचे माजी सभापती आहेत, कार्य सम्राट नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातंय, लोक उपयोगी अनेक कामं त्यांनी शरीरापासून दूर करण्यासाठी
अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला. समोरच बघतायत पंजाब
ऑफ स्टंबर सफल झाला. दोन बरोबर 33 धावा अंकित खेळतोय 5 बॉल मध्ये 6 बॉल. याआधी 11 बॉल मध्ये 24 धावांचं चांगलं योगदान हरिदास भोईर आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. गोपी 30 सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन फलंदाज मैदानाच्या आत जायला हवा. भावेश थँक्स सहकार्य केल्याबद्दल. डाव्या बाजूला सुद्धा महिला भगिनी आहे. दत्तगुरु महिला बचत गट. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर. गोपी आणि बॅट्समन आपण बघणार आहोत. त्याच्यासोबतच अंकित अंकित 5 बॉलला फेस केलेत. 5 बॉल मध्ये 6 रन्स बनवलेत. रविकांत यांचे सुपुत्र सुद्धा क्रिकेटवर अफाट प्रेम करतात म्हणूनच ते मैदानाच्या आत त्यांच्यासोबत जाताना दिसतात. स्विच केलं.
पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ पुल केलं, पुल पॉवरफुल नव्हता. चेंडू बॅट्समन पोचा लवकर. बॅटर धावसंख्या धाव हा कांचन दोन्ही संघाचे सर्वांचेच आहेत. गडी बाद होण्याचा क्रम आपण बघितला. पहिला धक्का लागला 28 या धावसंख्येवर, दुसरा धक्का लागला 33 या धावसंख्येवर, तिसरा धक्का लागला 59 या धावसंख्येवर, चौथा 60 वर आणि पाचवा 64 वर. कांचन पाटील 4 धावा करून धावबाद झालेत. या इनिंग मध्ये 3 फलंदाजांना धावबाच्या स्वरूपात जावं लागलं तंबूच्या आश्रयाला. आता शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे मिस्टर दीपेश आणि शुभम खेळाडू.
फुल टॉस बॉल, चेंडूला अथोडक्स लॉंग ऑनच्या दिशेने उडवायचं होतं. शतरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतोय फेल. अशा रीतीने पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना 6 गडी बाद जॉलीबॉय जुचंद्र संघाने धावपळकावर धावा जमा केल्या 64 आणि 65 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी या संघासमोर 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. ड्रॉ होतोय. रूपरेषा काय असेल या ड्रॉची? रूपरेषा काय आहे ते बघूया. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. एक विनंती असेल सगळ्या कॅप्टनला, रूपरेषा काय असेल? पहिली ही चिठी जी उचलली गेली ती बाय असेल. ही जो चिठी असेल त्यांना बुधवारी खेळण्याकरता यावं लागेल. जो जिंकेल तो बघू शकतायत आमचे अंपायर्स अतिशय चांगले पंच, विरल नायर सर, अजित मात्रे सर, ललित भोईर सर, हितेंद्र भोईर सर, हे 4 पंच आपल्याला या ठिकाणी येताना दिसत आहेत. पतू पेकर्स संघाचा संघनायक आणि ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाचा संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने या. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आपण या 2 संघादरम्यान बघणार आहोत. पतू पॅकर्स विरुद्ध ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. टफ मॅच होणार यात काही शंका नाही. टॉस साठी या पतू पॅकर्स आणि ऍक्शन्स. टॉस साठी आपण येऊन थांबा तिथे. चला तर दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 65 धाव संख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय घडामोडी घडतायत दुसऱ्या इनिंग मध्ये, आमदार चषक 2022 मध्ये काय एखादा बदलाव आपल्याला बघायला मिळेल, एखादा मॅच कडक होताना पाहायला मिळेल. कारण जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी हा संघ खूप मेहनत करतोय. आतापर्यंत जसे कॅप्टनने माझ्यासोबत चर्चा केली होती की आमचा संघ सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणतात ना, हार के बाद ही जीत है. आम्ही जरी हारलो तरी मैदान सोडणार नाही. मैदानामध्ये एक ना एक दिवस आम्हाला जिंकायचं आहे. या प्रतिक्रिया कॅप्टनच्या आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकल्या होत्या. आता कसे प्रयत्न असेल फलंदाजीमध्ये जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचे आणि गोलंदाजी करणारा जॉलीबॉय जुचंद्र संघ कितपत रोखतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला, याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र, उगवता तारा समालोचन क्षेत्रातील आदरणीय सन्माननीय कुमार अक्षय साटम. धन्यवाद संदीपजी गावंड सर, आमचे मार्गदर्शक नेहमीच सपोर्ट करतात आम्हाला. चला दिवेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. जबरदस्त मॅच रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी टार्गेट देखील सेट केलंय, ते म्हणजेच 65 धावा. मिसफील्ड खटकल्या जातील का टिवरी संघाला? जॉली बॉईज पुन्हा एकदा करून दाखवलंय चांगल्या धावा. मात्र कोणताही संघ छोटा नाही आणि कोणताही संघ मोठा नाही. दोन्ही संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. दिवेशजी भोईर आपण बघतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस आपण बघतोय आणि त्या ठिकाणी संदीपजी गावंड सर देखील पाहायला मिळत आहेत आमच्या फ्रेम मध्ये. 2 कॅप्टन पतू पॅकर वर्सेस ऍक्शन स्पोर्ट. किती षटकांचा सामना असेल? पाच षटकांचा सामना आहे आणि त्या ठिकाणी गेम ऑन झालाय. पंचांकडून इशारा, सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम. गणेश पहिला चेंडू यावेळी ऑफ स्टंपवर सफल झाल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. टॉस का बॉस एका साईडला होतोय, बाकी सर्वांनी साईडला व्हायचं आहे. खास करून जे आहेत अक्षय पाटील आणि प्रसाद साईडला व्हायचं आहे. आता मात्र यावेळी काय सिग्नल असेल? फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, स्लिपचा क्षेत्ररक्षक बीट आणि आता धावा मात्र येताना दिसत आहेत.
2 धावा येताना दिसत आहेत. टॉस कोण जिंकलाय? पातू पॅकर वॉन्ट टॉस. दे विल इलेक्टेड टू पातू पॅकर. निर्णय कळवायचा आहे. 5 षटकांचा सामना. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. चर्चा आपण करणार आहोत. लाभ केला, मिस टाइम फटका आहे. 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती टाकली होती नजर. बघता बघता चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट रिजनला आणि 3 धावा कंप्लीट होताना धावफलक पुढे सरकतय, येऊन पोचतय सध्याच्या घडीला 5 धाव संख्येवरती. तीन चेंडू 5 धावा. विकास आणि धीरज 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू मध्ये 5 धावा धीरजच्या बॅट मधून आल्या. आता गणेश गोलंदाजी मार्क वर. एक अनुभवी गोलंदाज. पातू पॅकर वर्सेस आपण मॅच बघणार आहोत. ऍक्शन यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच टॉप 8 मध्ये येण्याची शक्यता आहे. विजेता संघाला बाय असणार आहे, म्हणजेच एक चांगला प्लॅटफॉर्म त्या संघासाठी असेल या स्पर्धेमध्ये. 6 धावा सध्याच्या घडीला. पातू पॅकर निर्णय काय आहे? आमदार चषक आपण बघतोय. अमित दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. लॉब केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. 1 4 धाब्याने धावफलक वेग घेते. 1-0. 10 धावा. 10 का दम आता दिसतोय तो म्हणजेच धीरज याच्या बॅट मधून चौकार रिप्ले मध्ये बघू शकता. इनसाइड आउट होऊन मिड ऑन लॉंग ऑन च्या वरून खेळलेला हा फटका 1 बाउन्सनी 4 धावा प्राप्त केल्यात फलंदाजाने. 5 चेंडू आणि 10 धावा. टिवरी संघ देखील बलाढ्य आहे, हार मानणारा संघ नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेईल. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलाय. गोपी चेंडूच्या मागे बघता बघता मिस फील्ड आणि एका धावेला 2 धाव्यामध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावेंवर सॅटिस्फाईड. धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. फलंदाजी करताना जर्मन स्पोर्ट टिवरी 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. क्विक फास्ट स्पीडअप करायचा आहे गेम. जॉली बॉईज विनंती असेल लवकर स्पीडअप करायचा आहे. जॉली बॉयज म्हणजेच एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जातो, मात्र टाइम मध्ये देखील त्यांना आता शिस्त दाखवावी लागेल. भावेश भोईर अँड कंपनी लवकर तुमचा फील्ड सेटअप करून घ्यायचा आहे. एकत्र येऊ नका जरी विकेट गेला तरी. कांचन लगेच फील्ड सेटअप करायचा आहे. एका साईडला पतू पॅकर आणि ऍक्शन मध्ये कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असेल, कोण येईल सुपर 8 मध्ये आणि कोणाचा प्रवास इथेच थांबेल. मात्र कौतुक करेन अमित दादा पाटील, जरी एनसीए अधिकृत संघ असला त्यांना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म दिलाय लाख मोलाची स्पर्धेसाठी. आता भावेश भोईर जो बॅटचा चांगला हिरो म्हटला जातोय, बॅटीतून मोठ्या धावा येतात. आता बॉलिंग कशा प्रकारे केली जाईल, गोलंदाजी मार्क वर, बॉलिंग ट्रॅक वर भावेश भोईर. प्लीज जॉली बॉयज, खूप वेळ वाया गेलाय. पंच लक्ष असू द्या, खूप वेळ वाया जातोय. भावेश खूप वेळ वाया घालवलाय तुम्ही. आणि पंचच आमचे सांगतायत की लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्या. लेग ब्रेक, फिंगर रोल, व्हेरिएशन आणि बघता बघता एक धाव लेग वाईजचा संकेत पंच देत आहेत. थँक्यू अंपायर. धावफलक झाल्यात 13. एखादा येईल का मैदानाच्या आतमध्ये फेरा? शुभ मानला जातो. ज्या ज्यावेळी 13 आकडा येतो त्या त्यावेळी एखादा फेरा येताना दिसतो. मगाशी 17 वरती साने गुरुजीवर खतरा दिसला आणि तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. चेंज ऑफ पेस, 17 वरती खतरा आलेला आहे. कॅच घेतलाय आणि या ठिकाणी विकेट जाताना. चला न्यू बॅटर लगेच यायचा आहे आणि आउट झालेला फलंदाज लवकर बाहेर यायचा आहे. आपण बघतोय आउट झालेला फलंदाज धीरज ठक्कर
आपल्याला पाहायला मिळतोय. या संघातून एक चांगला खेळाडू बाद झाला, ज्याच्या नावावर आता सर्वाधिक धावा होत्या सध्याच्या घडीला. सौरभ, न्यू बॅटर सौरभ लवकर जायचं आहे. आणि विकेट गेला तरी जॉली बॉयज तुम्ही सुद्धा एकत्र येऊ नका जास्त. टीम मीटिंग विचार विनिमय कमी करायचा आहे. 2 चेंडू 13 धावा, आलाय फेरा टिवरी संघावरती. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पतू पॅकर संघाने. ऍक्शन तुमची आहे गोलंदाजी. आडव्या बॅटने केलायचा होता लाऊड अपील. भावेश भोईर असला तर अपीलची चर्चा होणारच. थँक्यू अंपायर. इम्पॅक्ट इन लाईन मध्ये चेंडू होता, मात्र हाईट इज अ फॅक्टर आणि याच पंच दर्शवित आहेत. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव, 1.3 चेंडू फेकून झाल्यात आणि 14 धावा, 1 गडी बाद. जय हनुमान स्पोर्ट टिवरी संघ फलंदाजी करताना जबरदस्त गोलंदाजी भावेश भोईर. 3 चेंडू मध्ये विचार केला तर 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केले. एक लेग बाईटचे जे धावा आहेत त्या गोलंदाजाच्या खात्यात ऍड केल्या जात नाही. जबरदस्त फटका आहे, वाऱ्याचा झोत आहे, मात्र हरिदास कुठे सांगतोय की मी हा झेल इझिली पकडणार. विकेट जाताना फलंदाजाने दिले क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल आणि तो यावेळी मात्र झालाय फेल, गडी बाद. प्लीज एकत्र जमू नका जॉली बॉयज. खूप टीम मीटिंग तुम्ही करताय. न्यू बॅटर पाठवून द्यायचा आहे. अजून एक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो, जबरदस्त गोलंदाजी. जर 2 लेग बाईटच्या धावा बघितल्या तर संपूर्ण मेडन ओव्हर म्हणजे लेग बाईटच्या धावा या गोलंदाजाच्या खात्यात ऍड केल्या जात नाही. जबरदस्त गोलंदाजी भावेश भोईर. कल्पेश पाणी घेऊन नंतर 1 ओव्हर नंतर पाणी असेल. भावेश 1 ओव्हर नंतर तुम्हाला पाणी मिळेल. चला, टीम मीटिंग कमी करायचा आहे, विचार विनिमय कमी करायचा आहे. आता 18 चेंडू 51 धावेची गरज. 18 चेंडू आणि 51 धावेची गरज आहे. 51 नीड फ्रॉम 18 बॉल्स. लॉप केलेला आहे, फटका बसलाय, कॉट अँड 18 balls. Left केलेला आहे, फटका बसलाय, कॉट अँड बॉल. जबरदस्त. मी चर्चेमध्ये असतो. मास्टरचे खेळाडू या संघात पाहायला मिळतात. 3 मास्टर भावे टिवरी संघ देखील जाम टाइमपास करायला लागला आहे. तुमच्यासाठी 5 षटकांचे सामने का खेळवले जात आहेत तर एक चांगली स्पर्धा आहे आणि त्यामध्ये चांगली शिस्त तुम्ही दाखवायची आहे.
संजोग आपण बघतोय. 3 विकेट 14 धावा. शुभम पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावतायत. जबरदस्त गोलंदाजी. सुपर डिलिव्हरी. 2 चेंडू 14 धावा. आमदार चषक 2022 आपण बघतोय. जेटीसी जुचंद्र टेनिस क्रिकेट प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज आपण बघतोय. यावेळी बॅटची हलकीशी एज लागली होती. थर्डमॅन क्षेत्र थोडं लांब आहे, त्या कारणास्तव चेंडू मात्र अडवला आहे. एक धाव कंप्लीट. बघता बघता 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 50 धाब्यांची गरज. 15 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय पुन्हा एकदा. आमदार चषक आपण बघतोय आणि आमदार चषकामध्ये आता दमदार खेळी करावी लागेल फलंदाजाला. पुन्हा एकदा मिस फटका केला जातोय. लेग ब्रेक व्हेरिएशन पाहायला मिळते. सुपर डिलिव्हरी. 14 चेंडू आणि आता मात्र 50 धाब्यांची गरज. लाभ केले. लास्ट मुळे उंची जास्त बाटलीवर तुम्हाला चला बॅट्समॅन लवकर जायचं आहे. अहमद भाई जल्दी जाइए. मिनी उस्मान पटेल म्हणून ओळखला जातो तिवरी गावातील अहमद भाई. 13-50. तेरा चेंडू 50 धावा. खूप वेळ दवडला जातोय. अहमद भाई काही करू शकतात. हार्ड हिटर फलंदाज आहे. मॅच त्याची बॅट लागली तर नक्की हवाई सफर पाहायला मिळेल. 4 विकेट 15 रन. जबरदस्त यावेळी आडव्या बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. आता मात्र मध्ये कशा प्रकारे सफल झाला आणि त्याने मात्र स्कोरलेग पट्ट्यामध्ये चेंडूला टोळावून 3 ओव्हर झाल्यात. आता येणारे चेंडू शिल्लक आहे 12 चेंडू मध्ये 44 धाव्यांची गरज. आमचे पाणी पुरवठा मंत्री गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. रविकांत पाटील एका चांगला आज पाण्याची सोय केली जाते त्यांच्या माध्यमातून. प्रत्येक मॅचला आपण बघतोय पाणी पुरवठा मंत्री ते बनल्यात. बघू शकता आम्ही स्क्रीनवर 12 चेंडू मध्ये 44 धाव्यांची गरज. अमित दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिमन्यू स्पोर्ट आयोजित आमदार चषक 2022 4 गडी बाद. टिवरी संघ अडचणीत आहे. 12 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज. लवकर पाणी देखील प्यायचे आहे आणि लगेच ऍक्शन. आणि टिवरी मध्ये ऍक्शन आणि आपण बघितलं पतू पॅकर मध्ये जो टॉस झालाय पतू पॅकर 1 डॉट. पतू पॅकर फलंदाजी देखील सेट ठेवायचे आहेत. आणि थँक्यू रविकांतजी. जबरदस्त आज पाणी पुरवठा मंत्री बनल्यात. सपोर्ट केला जातोय. अमित दादा यांचे जिवलग मित्र आहेत आणि तो जिव्हाळा मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. 12 चेंडू 44 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय अहमद भाई. विकास आपला विकास करेल का नॉन स्ट्राईक एंडला? तर गोपी गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातोय. एकदा पुन्हा दुसरी धाव घातक ठरेल की काय? थोडंसं फंबलिंग आणि पापणी लवते ना लवते तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 11 चेंडू 42 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 42 धावा.
असा मॅच आपण बघितलाय जॉली बॉयजचाच, जो ससून उगरचा अगेन्स्ट खेळत होता साने गुरुजी चषकामध्ये आणि भावेश भोईर यांनी त्या धावा केल्या होत्या चेस. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळला जातोय. भावेश भोईर चेंडूला कलेक्ट करतोय, फेकी करतोय. बघता बघता दुसरी धाव घातक ठरली जाते आणि दुसरी धाव घेताना आता धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. बॅक टू द पविलियन मिस्टर विकास. 5 गडी बाद झाल्यात सध्याच्या घडीला आणि धावा मात्र स्थिरावल्यात. ते म्हणजेच धावफलकावरती 24 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 41 धाब्यांची गरज. पातू पॅकर संघ तयार झालाय. इन ऍक्शन मध्ये विशू पाटील सकाळच्या सत्रात जबरदस्त बॅटिंग केली. जितेंद्र पाटील असतील, विनीत असतील. चांगला संघ आहे पतू पॅकर, बलाढ्य संघ आहे. सॉफ्ट हँडने खेळला जातो. फाईनला दीपेश आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. केदारनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आमदार चषक 2022 मध्ये. केदारनाथजी पाटील आपण बघतोय, त्यांच्या मंद मंद पावलांनी आगमन झालंय आणि आता त्यांच्या माहितीसाठी 9 चेंडू मध्ये 40 धाब्यांची गरज. गेम ऑन आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सुपर डिलिव्हरी, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, स्लोवर चेंडू पाहायला मिळतो आणि ॲक्युरेट डिलिव्हरी करतो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोपी. 8:40, 8 चेंडू 40 धाबा. अक्षय भोईर यांचं देखील स्वागत होतं. वेलकम अक्षय भोईर, तुमचं देखील सहर्ष स्वागत. कारण की पतू पॅकरची मॅच नेक्स्ट आहे आणि ते मॅच साठी ते खास आल्यात. त्यांचा संघ आहे. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. 8 चेंडू 39 धाव्यांची गरज. वेलकम अक्षय भोईर, तुमचं सहर्ष स्वागत. 8:39, 8 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज. प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी नव्याने जॉईन झालाय. ओ सुपर डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी, लेग बाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून. आता शेवटचा चेंडू आणि एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. शेवटपर्यंत लढायचं असेल टिवरीला तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. 7 चेंडू 38 धाव्यांची गरज. 38 रन्स नीड्स टू विन इन 7 बॉल्स. नेक्स्ट बॉल लॉप केलेला आहे. यावेळी जोराने फटका खेळावा लागेल कारण की विरुद्ध दिशेने वारा आहे आणि हरिदास मात्र जरी वय त्यांचा 40+ असलं तरी बघा कशा प्रकारे कॅच घेतला जातोय. फिटनेस भावेश भोईर असेल, हरिदास असेल, कांचन असेल, किशोर पाटील असतील, सर्व मास्टरचे खेळाडू जॉली बॉयज संघामध्ये पाहायला मिळतात आणि हाच संघ नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल. कोणतेही चेंजेस नसतो आणि तो संघ आता चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जातो नेहमीच आणि चांगली खेळी केले. जॉली बॉयजने दाखवून दिलंय की नुसतं चौकार षटकारांनी नाही तर एक सेन्सिबल क्रिकेट. सुरुवात आपण बघितलं हरिदास सिंगल डबल आणि जबरदस्त कव्हर रिझनला फटकेबाजी केली. गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी. आता 6 चेंडू मध्ये 38 धाव्यांची गरज. 6 चेंडू 38 धाव्यांची गरज. काय एखादा चमत्कार होईल की जॉली बॉयज विजय होईल? राज करेल का मैदानात? राज 6 गेन 38 षटकार. मात्र जाता जाता कमी धाब्यांनी पराभव होण्याचा विचार असेल. राजला एखादा आपल्या नावावरती रेकॉर्ड नोंदवावा लागेल कारण की याच मैदानावर जुगल पाटील यांनी रेकॉर्ड केलाय. जो विजय होईल त्याला सुपर 8 आणि तो संघ दिसेल. लास्टच्या दिवशी इनसाइड आउट फटका फसलाय आणि आता मात्र सोप्पा कॅच कधी कधी अवघड होतो क्षेत्ररक्षकांची आणि या ठिकाणी कॅच सुटलाय. वेलकम कल्पेश, तुमचं देखील सहर्ष स्वागत.
सॉफ्ट हँड केला जातो एकदा पूर्ण. आता मात्र दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर येत आहेत आणि बघता बघता रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. चला न्यू बॅटर लगेच पाठवायचा आहे. लवकर बॅट्समॅन. पुन्हा एकदा राज. दोन राज मात्र त्यांच्यावरती करताना जॉली बॉय राज 36चा आकडा समोर असताना देखील 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता औपचारिकता शिल्लक 29. 3-29. पुढचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझनला कांचन बघा कशा प्रकारे चेंडूला अडवताना दिसतोय. त्यांना एक टोपण नाव देखील पडलंय पोलार्ड, कारण की त्याचप्रमाणे कॅप देखील घातली जाते आणि त्याचप्रमाणे मिडल बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 2:28. त्यानंतर नोचा इशारा आलाय. काय पुन्हा एकदा 9 चेंडू येतील का? एखादा ट्विस्ट निर्माण होईल. 1+1 2 अतिरिक्त धावा. त्यानंतर असणार आहे फ्री हिट. केक देखील आपण बघू शकतो. थोड्याच वेळात केक कटिंग केला जाईल. अमित दादा पाटील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष त्यांचे मित्र परिवार जे क्रिकेटपटू आहेत. यावेळी चांगला चेंडू आरके एंटरप्राइजेस सर्वे रणजित दादा किनी यांचा देखील आपण केक बघतोय. त्यांच्या माध्यमातून डेडिकेट केला जातोय. आणि शेवटचा चेंडू. संघ तयारीत राहायचा. ऍक्शन आता दिसेल ऍक्शन मध्ये. शेवटचा चेंडू हरिदास बघा.